योद्धा न्यूज मराठी। गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप करून राजगुरू नगर येथे राजश्री शाहू महाराज यांना अभिवादन। स्वाभिमानी रिपब्लिकन महासभा या सामाजिक संघटनेच्या यांच्या वतीनं राजगुरू नगर येथे दिनांक 26 जून 2026 रोजी छत्रपती राजश्री शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरा करण्यात आली। यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय हरेशभाई देखणे यांच्या हस्ते गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले, तसेच वृक्षारोपण करण्यात आले। या कार्यक्रमाच्या वेळी हरेशभाई देखणे यांनी सांगितले की राजश्री शाहू महाराज यांनी करवीर संस्थानात मागासवर्गीय व बहुजन समाजासाठी 50% आरक्षणाची घोषणा केली होती, तसेच शिक्षणाचा प्रसार केला। त्यांनी यावेळी तसेच कैलास केदारी व कुमारी समीक्षा विकास शिंदे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले। या कार्यक्रमावेळी स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेचे संस्थापक अध्यक्ष हरेशभाई देखणे, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष कैलास केदारी, पुणे जिल्हा संपर्क प्रमुख विकास शिंदे, पोलीस पाटील संघटनेच्या पुणे जिल्हा संघटक निर्मलाताई देखणे, जिल्हा प्रवक्ते ईश्वर इंगळे, खेड तालुका संपर्क प्रमुख हरीश कांबळे, मामू कहाणे, सविता केदारी इत्यादी मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमाचे आयोजन संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष कैलास केदारी यांनी केले होते। यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतला योद्धा न्यूज मराठीचे संपादक नारायण सूर्यवंशी। छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त आपण सर्वजण उपस्थित झालो आहोत। स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय हरीशभाई देखणे साहेब असतील, शिरोलीच्या पोलीस पाटील आमच्या भगिनी आदरणीय निर्मलाताई देखणे असतील, त्याचसोबत आमचे पुणे जिल्हा प्रवक्ते ईश्वर भाऊ इंगळे असतील, आमचे विकास भाऊ शिंदे असतील, आमचे पाटोळे साहेब असतील, गणेशराव पाटोळे असतील आणि सर्व कार्यकर्ते जे आज या ठिकाणी उपस्थित आहात। आज या ठिकाणी आपण स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेच्या वतीने छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती निमित्ताने या ठिकाणी वृक्षारोपण आणि विद्यार्थ्यांना आपण गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटप करणार आहोत। आज छत्रपती शाहू महाराजांबद्दल सांगायचं झालं तर ते आताच आमच्या एका कन्याने या ठिकाणी सांगितले की छत्रपती शाहू महाराजांनी एका दलित कुटुंबातील विद्यार्थ्याकरता जेव्हा तो मॅट्रिक पास झाला त्या टायमाला हप्तेवरून साखर वाटप केली होती। आज त्यांच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणाला फार मोठा यांचा स्नेहाचा वाटा आहे। जर शाहू महाराज नसते तर कदाचित छत्रपती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शिक्षणाचं स्वप्न हे अपूर्णच राहिलं असतं किंवा त्यांना सपोर्ट भेटला नसता। असे हे त्यांच्या मोठ्या भावाप्रमाणे छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेब आंबेडकरांना सपोर्ट केलेला आहे आणि आज त्यांना आरक्षण जनक त्याच्यामुळे म्हणलं जातं की आज आरक्षणाची सर्वप्रथम सुरुवात ही छत्रपती शाहू महाराज त्यांच्या विचारात देखील त्यांच्या ह्याच्यातनं केलेली आहे। परंतु दुर्दैव असतं की जेव्हा आम्हाला पुण्यामध्ये छत्रपती शाहू महाराजांना काही तथाकथित लोकांनी डावलण्याचा प्रयत्न केला, हे पण त्या गोष्ट वाकण्यासारखी आहे। खरं तर त्या गोष्टी या टायमाला नाही बोलल्या पाहिजे, कोणत्या विषयी नाही मांडत। तर आज या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त आपण सर्व उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो। धन्यवाद। सर्वांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो। आज अतिशय कमी वेळामध्ये मला वाटतं सकाळी 11 वाजता त्यांना मी फोन केलाय। सकाळी 11च्या नंतर असं ठरवलं की छत्रपती शाहू महाराजांची जयंती झाली पाहिजे आणि त्यांनी पण लगेच जबाबदारी घेत एवढं चांगल्या पद्धतीने नियोजन केलंय। त्यांचं जनसंपर्क कार्यालय त्या ठिकाणी त्यांनी आता आज छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी करतायत। खरं म्हटलं तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या हयातीतच सांगितलं होतं की माझ्या नावाचा जय जयकार करण्यापेक्षा, माझी जयंती साजरी करण्यापेक्षा तुम्ही छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी करा। कारण की आज जे काय आहे त्यामध्ये शाहू महाराजांचा वाटा फार मोठा आहे। पहिला असा राजा आहे, राजे अनेक होऊन गेले पण मोठ्या मनाचा राजा जर कोणाला म्हटलं जातं किंवा त्यांच्याकडे पाहिलं जातं तर ते शाहू महाराज आहेत। छत्रपती राजश्री शाहू महाराजांनी त्यांच्या काळामध्ये काय काय कार्य केलं ते आपण इतिहासाच्या पुस्तकातून सगळ्यांनी वाचले ना। 1902ला त्यांनी आरक्षण लागू केलं, ते आरक्षण कोणासाठी होतं म्हणजे सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारा जर कोणी नेता झाला, असं नेतृत्व उभं राहिलं तर ते
छत्रपती शाहू योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी. रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल. आजच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.